ಭೂಮಿ ವರ್ಲ್ಡ್ ಥಿಂಕರ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಪೂಜಾ ಎಸ್ಪಿ. ಬೀದರ್ ನಗರದ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿರುವ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಪಾಪನಾಶ್ ಲಿಂಗದರ್ಶಿನಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರವಿರುವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಭಾರತದ ಸನಾತನ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಕುರಿತು ವಿಶೇಷ ಉಪನ್ಯಾಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜೂನ್ 2ರಿಂದ 12ರವರೆಗೆ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕುಮಾರಿ ಹಾರಿಕಾ ಮಂಜುನಾಥ್ ಅವರು ಉಪದೇಶವನ್ನು ನೀಡಿದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಂದಕಿಶೋರ್ ರಾಮಕಿಶನ್ ವರ್ಮಾ, BG ಶಟ್ಕಾರ್, ಮಾರುತಿ ಪಂಚಬಾಯಿ, ಗೋಯಲ್ ಅಗ್ರವಾಲ್, ರಾಜ್ಕುಮಾರ್, ರವಿಕುಮಾರ್, ಗುರುಸಿದ್ದಪ್ಪ ನಿಂಗಪ್ಪ ಬೆನಕನಹಳ್ಳಿ, ಪತ್ರಕರ್ತ ಸದಾನಂದ ಜೋಶಿ ಜನವಾಡ, ಶರಣಪ್ಪ, ರಾಜ್ಕುಮಾರ್, ವಿಜಯಕುಮಾರ್ ಅವರು ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಾರುತಿ ಪಂಚಬಾಯಿ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಜನಾರ್ದನ್ ಪಾಟೀಲ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ್ ಅವರುಗಳು, ಬಸವರಾಜ್, ಮಾಣಿಕ್ರಾವ್, ನಾಗಶೆಟ್ಟಿ, ಗಣಪತಿ ಸಕ್ರಪ್ಪನವರು ಹಜನಾಳ್ ಅವರುಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಮಹಿಳೆಯರು, ಮಕ್ಕಳು, ಯುವತಿಯರು, ಯುವಕರು ಈ ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ದಿಲೀಪ ನಮಗ ಭಗೀರಥ, ಭಗೀರಥ ನಮಗ ಕುಕುತ್ಸು, ಕುಕುತ್ಸುವಿನ ಮಗ ರಘು, ರಘುವಿನ ಮಗ ಪ್ರವೃತ್ತ, ಪ್ರವೃತ್ತ ನಮಗ ಶಶಂಕು, ಶಶಂಕುವಿನ ಮಗ ಸುದರ್ಶನ, ಸುದರ್ಶನದ ಮಗ ಅಗ್ನಿವರ್ಣ, ಅಗ್ನಿವರ್ಣದ ಮಗ ಶೀಘ್ರವೇಗ, ಶೀಘ್ರವೇಗ ನಮಗ ಮರು, ಮರುವಿನ ಮಗ ಪ್ರಶೀಷಕ, ಪ್ರಶೀಷಕ ನಮಗ ಅಂಬರೀಷ, ಅಂಬರೀಷ ನಮಗ ನಭೂಷ, ನಭೂಷ ನಮಗ ಯಾತಿ, ಯಾತಿ ಮಗ ನಾಭಾಗ, ನಾಭಾಗ ನಮಗ ಅಜ, ಅಜ ನಮಗ ದಶರಥ, ದಶರಥ ನಮಗನೇ ರಘುವಂಶದ प्रभु श्री रामचंद्र जी के पूरे रामायण के बालकांड में वाल्मीकि जी ने तभी उत्तर दिया था कि पूरे राम जी का वंश वृक्ष को लेके कैसा इतिहास मानकर चले हैं हम, ये इतिहास हमारे बच्चे जानना चाहिए। लिखते हैं, एक होता है प्रमा, प्रमा माने अनब्लेमिश्ड नॉलेज, अंग्रेजी में कहेंगे, माने सर्वश्रेष्ठ शुद्ध श्वेत ज्ञान, वो होता है प्रमा। दूसरा होता है प्रमाद, प्रमाद उस ज्ञान को जानता हो जिसमें वो ज्ञान आकर प्रतिष्ठान होता हो, वो होता है प्रमाद। तीसरा होता है प्रमाणा, जिसके मार्ग से लेकर प्रमाणा में ज्ञान बैठता हो। एक उसके लिए माध्यम, ज्ञान का माध्यम, ज्ञान का माध्यम क्या होता है? प्रमाणा, हमारे ग्रंथ, हमारे इतिहास, हमारे कथाएं, हमारे रामचरितमानस, हमारे रामायण, हमारे महाभारत, हमारे भागवत कथा, ये होता है प्रमाण। जब तक ये प्रमाणों को हम शुद्ध तरीके से बचा कर रखे, तब तक धर्म का रक्षण होता है, तब तक प्रमा का रक्षण होता है। प्रमा और प्रमाणा से प्रमादा का आयु बढ़ता है। तो हमारा काम क्या है? जो प्रमाणा है उसे बच्चों को परिचय कीजिए, बच्चों को बैठकर बच्चों को हाथ में ग्रंथ दीजिए, बच्चों को पढ़ाइए, धर्म बोधना करिए। उस समय में कुरुक्षेत्र रणरंग में किसने आंसू बहाया था? अर्जुन। उपदेश किसने किया था? श्री कृष्ण परमात्मा। उपयोग किसको हुआ? हमको। हमारा घर में भगवत गीता ग्रंथ है, उसको बच्चों को पढ़ाइए। उस समय में किसने आंसू बहाया था? श्री रामचंद्र जी। उपदेश किसने किया था? वशिष्ठ जी। उपयोग किसको हुआ? हमको। हमारे घर में योग वशिष्ठ ग्रंथ है, उसको लेकर बच्चों को बढ़ाइए। पर बड़ा होगा, इसीलिए माँ को जागने के घर होते हैं। माँ लोग जागे, बच्चों को धर्म का बोधन दीजिए। सोचिए, यदि एक समय में एक माँ जिजाऊ ने सोच लिया था, अरे धर्म और देश को लेके हमें क्या, मेरा बच्चा क्यों धर्म के लिए लड़े, मेरा बच्चा क्यों राष्ट्र के लिए लड़े, मेरा बच्चा अपने आप में रहेगा, यही काफी। अगर एक माँ जिजाऊ ने ये सोचा होता तो आज हमारा परिस्थिति क्या होता? हिंदू मानकर। यदि एक माँ जिजाऊ ने बच्चे को धर्म का बोधन नहीं दिया होता, एक माँ जिजाऊ ने बच्चे को धर्म का संस्कार नहीं दिया होता, एक मानस जाति मधुरा मस्जिद होती, यदि शिवाजी ना होता तो शून्य तो होती सबकी। काशी का कलश जाता, मथुरा मथीदी होता,
यदि शिवाजी न होते तो सबको इस्लामिक संस्कार होता। आज हम जीवित हैं, अपने आप को हिंदू मानकर कह गए हैं, तो उसके लिए एक ही कारण है, वो एक माता जिजाऊ कहते हैं। एक माँ जाके काफी है, एक माँ बच्चे को धर्म के लिए तैयार करे, काफी है। धर्म से बच्चे को धर्म का आदर्श दीजिए, धर्म के मार्ग पर धर्म के पद पर चलने का आदर्श बच्चों को दीजिए, बच्चों को चलना चाहिए धर्म के आदर्श। ये करते हैं माओ का जागरूक होना, उस कारण बच्चों का जागृति होना, उसी रीति पूरे कुटुंब का जागृति होना। घर घर में एक एक बच्चा राम जी के आदर्श पर चलेगा, सीता मैया के आदर्श पर बढ़ेगा, तो एक एक कर अयोध्या बनेगा। एक एक कर अयोध्या बनेगा माने पूरा देश राम राज्य बनेगा। पूरा देश राम राज्य बनना है तो हिंदू होने के नाते हर एक हिंदू को धर्म धारण कर जीवित रहना सीखना चाहिए। वो राम जी का आदर्श है। धर्म को अगर मूर्ति स्वरूप में देखना है तो राम जी को देखिए। ये किसने कहा था? रामायण में कहा गया। ಇಲ್ಲ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೊಮ್ಮಗನ ಹೆಸರಿನಿಂದ ವರದಾನ ಹೆಸರಿನಿಂದ ಒಂದು ಸಿಲ್ಕ್ ಸೆಂಟರ್ ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಿದೆವು. ನಮ್ಮ ಮಗಳು ದೊಡ್ಡ ಮಗಳು ರಾಜೇಶ್ವರಿ ಶರಣಗೌಡ ಅವ್ರದ್ದು ಓನ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಫಾರ್ ಲೇಡೀಸ್, ಮಹಿಳಾ ಗ್ರಾಹಕರಿಗಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಇದು ಇದೆ ಅಂಗಡಿ. ಒಂದು ನನ್ನ ಮಗಳು, ನನ್ನ ಸೊಸೆ ಸಮೃದ್ಧಿ ಬಂದಳ. ಎಲ್ಲ ತರಹದ ಕ್ರೀಡೆಗಳ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಅಮೂಲ್ಯ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಹಬ್, ಬೀದರ್ ನಗರದ ಕನ್ನಡಾಂಬೆ ರೋಟರಿ ಸರ್ಕಲ್ ರಸ್ತೆಯಿಂದ ರಂಗಮಂದಿರವರೆಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯ HP ಗ್ಯಾಸ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಅಮೂಲ್ಯ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಹಬ್. ಕ್ರೀಡಾ ಸಾಮಗ್ರಿ, ಟೇಬಲ್ ಟೆನ್ನಿಸ್, ವಾಲಿಬಾಲ್, ಕ್ರಿಕೆಟ್, ಹಾಕಿ ಸೇರಿದಂತೆ ಹೊರಾಂಗಣ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಮತ್ತು ಒಳಾಂಗಣ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಡ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕ್ರೀಡೆಗಳ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಬಸವರಾಜ್ ಬಂಬುಳಿಗೆ, ಬೀದರ್. ನಮಸ್ಕಾರ, ಧನ್ಯವಾದ. ಒಮ್ಮೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ. ಇವತ್ತಿನ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಇನ್ನಷ್ಟು ಹೊಸ ವಿಷಯಗಳೊಂದಿಗೆ. ನಾನು ಪೂಜಾ, ವಂದನೆಗಳು.